आणि आता बातमी येते नागपूर अपघात प्रकरणासंदर्भातली। बावनकुळेंचे शहजादे स्वतः गाडी चालवत होते असा आरोप संजय राऊतांनी केलाय। तसंच देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असेपर्यंत निपक्षपाती चौकशी होणार नाही असा आरोप देखील राऊतांनी केलाय। दरम्यान राऊतांच्या आरोपांना फडणवीस आणि बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे। लाहोरी बारमधून नशेत धूत होऊन हे लोक गाडी बसले आणि गाडी चालवत गेले। गाड्या ठोकरल्या। स्वतः गाडी चालवत होते महाशय शहजादे युवराज, पण अपघात झाल्यावर ड्रायव्हरला बसवला आणि ड्रायव्हरचं नाव घेतलं। चाहे मेरे बेटे के नाम पे गाड़ी हो या कोई अपराधी हो, उस पर कड़ी कार्रवाई होनी चाहिए और पुलिस के नियम से कोई भी जो नियम बैठता है वो नियम से कार्रवाई होनी चाहिए। मुझे लगता है कोई एक उनका दोस्त गाड़ी चला रहा था। 3 लोक गाडीमध्ये होते, त्याच्यामध्ये ड्रायव्हर म्हणून अर्जुन हावरे, त्यानंतर संकेत बावनकुळे आणि रोनित चित्तमवार हे 3 त्याच्यामध्ये गाडीमध्ये होते। त्या अनुषंगाने आपण तिघांनाही काल इन्क्वायरीसाठी चौकशीसाठी बोलवलं होतं। त्यांची चौकशी केली आहे। त्याच्यामध्ये जो ड्रायव्हर आहे ड्रायव्हरला त्याच्यामध्ये अटक केलेली होती आणि त्यानंतर त्याला रात्री उशिरा आपण गुन्हा बेलेबल असल्यामुळे पोलिसांकडून बेल देण्यात आलेली आहे। गाड्या ड्रायव्हर साइडच्या बाजूचे सीट आहे, फ्रंट साइडला बसलेलं होतं। देवेंद्र फडणवीस, आप उस पद पर बैठने के लिए लायक नहीं हो। जब तक इस राज्य के गृहमंत्री फडणवीस जी है तब तक किसी भी अपराध की फेयर जांच नहीं होगी। ऐसा है कि उसकी पूरी जांच पुलिस कर रही है। इस प्रकार से बावनकुळे जी को टारगेट करने का विचार रखते हुए उसके ऊपर राजनीति करना ये ठीक नहीं है।